वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक आणि वनसेवकांच्या जवळपास 14,500 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास आणि 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। आणि वनसेवकचे जे 12,991 जागांसाठी जे याच्या अगोदर शासन निर्णय आला आहे, त्याचबरोबर 2005 च्या माहितीच्या अधिकारानुसार वनरक्षक मध्ये किती जागा रिक्त आहे, तर याचे सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो त्यांचा रिप्लाय आला की जवळपास 1400 प्लस जागा वनरक्षक मध्ये या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला खाली आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये हे वनरक्षक वनसेवकची भरती निघणार आहे, लक्षात ठेवा। आणि वनरक्षक मध्ये जास्त आहे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, 60 मार्काचा ॲप मध्ये पेपर असते आणि 60 पैकी जे पासिंग आहे तर ते फक्त 27 मार्कावर पासिंग आहे। SC ST OBC EWS NTV जो पण SBC 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 कोणत्या कॅटेगरीचे असाल, पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार। तर गणिताचे प्रश्न विचारले जात नाही, नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे पेपर मध्ये। तर वनरक्षक मध्ये काय प्रक्रिया, त्याचबरोबर वनसेवक मध्ये काय प्रक्रिया, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि कोणत्या महिन्यापर्यंत हे भरती येणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की बा आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनसेवकच्या 12,991 जागांसाठी ही निघत आहे भरती आणि वनसेवक जे हे गट संवर्गातलं पद आहे। यामध्ये शिक्षण फक्त 10वी पास आणि 12वी पासवरच मुला मुलींना फॉर्म भरता येते। यामध्ये जास्त शिक्षण यामध्ये लागत नाही। तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर वनसेवक पदामध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार नाही। यामध्ये शिक्षण या ठिकाणी कमी ठेवण्यात आले वनसेवक पदामध्ये। आणि गट संवर्गातलं पद आहे हे वनसेवकचं आणि हे पहिल्यांदाच नव्याने निर्माण या ठिकाणी करण्यात आलं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि शासनाचे या ठिकाणी मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे, शासन निर्णय सुद्धा याच्या अगोदर आलेला आहे, लक्षात ठेवा, 12,991 जागांसाठी। आणि त्यामध्ये पूर्ण स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं की यामध्ये शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास आणि 12वी पास वालेच मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर वनसेवक मध्ये आपला पगारचा जर विचार केला तर 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला वनसेवक मध्ये पगार भेटणार आहे, कारण की गट संवर्गातलं पद आहे। आता वनसेवक मध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर हे पहिल्यांदाच या ठिकाणी वनसेवकची भरती निघून राहील। तर हे जे गट संवर्गातलं पद आहे आणि गट संवर्गामध्ये जे वयोमर्यादा जास्त राहते, तर वयोमर्यादा यामध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे, कारण की तुम्ही गट संवर्गातलं कोणतेही पद पहा त्यामध्ये 18 ते 38 पर्यंत वयोमर्यादा राहते। आणि त्याचबरोबर यामध्ये उंचीचा जर विचार केला तर उंची सुद्धा यामध्ये कमी लागणार आहे वनसेवक पदामध्ये। तर मी तर म्हणतो या ठिकाणी लागणारही नाही आहे, कारण की तुम्ही गट संवर्गातले पद पहा त्यामध्ये उंची लागत नाही, लक्षात ठेवा। तर यामध्ये कमी उंची असेल तरी सुद्धा यामध्ये चालून जाणार आहे, लक्षात ठेवा। आणि वनसेवक मध्ये या ठिकाणी आपण निवड प्रक्रियाचा जर पाहिलं तर यामध्ये पेपर आहे की नाही आहे, कारण की पहिल्यांदाच ही भरती निघून आली। तर आताच सांगून देतो वनसेवक मध्ये पेपर असणार आहे, कारण की शासन निर्णयामध्येच त्या ठिकाणी सांगितलं की ही भरती सरळ सेवेने घेतली जाणार आहे। तर सरळ सेवेच्या जेवढ्या पण भरती आहे त्यामध्ये पेपर असते, लक्षात ठेवा। आणि पेपरला जो अभ्यासक्रम यामध्ये असू शकते, सामान्य ज्ञान झालं, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी झालं, त्याचबरोबर मराठी व्याकरण झालं, इंग्रजी ग्रामर झालं, हाच अभ्यासक्रम या ठिकाणी असू शकते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि वनसेवक मध्ये आपलं या ठिकाणी निवड पेपरच्या माध्यमातून होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वनसेवकच्या 12,991 जागांसाठी ही निघत आहे आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि वनसेवक मध्ये आपलं सिलेक्शन झालं तर काम कोणतं करावं लागणार आहे, तर पहा प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्राचे गस्त करून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्य करणे, तपासात सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वन क्षेत्राच्या सीमांची देखभाल करणे, वन्यापासून संरक्षण करणे व वनोपजांचे संरक्षण करणे, रोपणाचे कामे, JMFC VEDC इत्यादी संदर्भात कामे, कार्य आयोजनाच्या अनुषंगाने कामं, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोहयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य करणे। याशिवाय वनसेवकास आणि वेळोवेळी नेमून दिलेले काम करणे, हे काही काम आपल्या वनसेवक पदामध्ये करावं लागणार आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे एकच कमेंट होते की सर वनरक्षक वनसेवकची ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर पाहिजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे वनमंत्री आहे गणेश नाईक, तर यांनी जे याच्या अगोदर घोषणा या ठिकाणी केली आहे की आम्ही वनरक्षक वनसेवकांची भरती या ठिकाणी काढणार आहे। ज्या रेंजमध्ये जेवढ्या पण जागा रिक्त ते आम्ही भरणार आहे। वनपाल झालं, वनसेवक झालं, जेवढे पण वन विभागामध्ये जागा रिक्त आहे तर त्या सर्व आम्ही जागा
भरणार आहे, ज्या रेंजमध्ये जेवढं पण खाली जागा असणार आहे तेवढं आम्ही जागा भरणार आहे, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी जे विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर घोषणा दिली होती। आणि नक्की जे हे भरती तुम्हाला या ठिकाणी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत पाहायला भेटणार आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर ऑगस्ट सप्टेंबर महिन्याच्या आसपास जे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी असणार आहे, जसं महानगरपालिका झालं, जिल्हा परिषद झालं, त्याचबरोबर पंचायत समिती झालं, तर ह्या काही निवडणुका असणार आहे। तर हे काही या ठिकाणी कारण आहे हे भरती निघण्यात एक लक्षात ठेवा। तर तयारी आतापासून चालू द्या, अभ्यास सुद्धा चालू ठेवा। आणि तुम्हाला या ठिकाणी अभ्यास काय करायचा आहे, तर तुम्हाला सांगून देतो, जास्त तुम्ही एवढं मोठं पुस्तक वाचण्यापेक्षा एवढंच पुस्तक वाचा, जे महत्त्वाचं आहे तेच तुम्ही वाचा। म्हणजे सांगायचं एवढं जे इम्पॉर्टंट तुम्ही वाचता ते ते पेपरामध्ये आलं पाहिजे, असं काही तुम्हाला या ठिकाणी वाचायचं आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला जर समजा या ठिकाणी आपल्याला जे अभ्यास करायचा आहे, तर आपल्याला पेपर सेट या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, पेपर सेटमधून अभ्यास करायचा आहे। ज्या पण मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका आहे त्याच्यातूनच आपल्याला अभ्यास करायचा, कारण की वनरक्षक भरतीचा जो पेपर हा TCS कंपनी घेते। आणि TCS कंपनी काय करते की जे प्रश्न मागच्या भरतीमध्ये विचारले गेले वनरक्षकचे तेच प्रश्न रिपीट टाकते। म्हणजे सांगायचं एवढंच की जे याच्या अगोदर प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेले, जे पेपरला विचारले गेले तेच आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे त्या पुस्तकातून। आणि तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका संच पेपर सेट पाहिजे असेल 2019चा म्हणा, 2023चा म्हणा, सर्व आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकलाय, फ्रीमध्ये येतो। तर त्या टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर तुम्ही या ठिकाणी तो ग्रुप जॉईन करून घ्या आणि तिथून तुम्हाला ते सर्व प्रश्नपत्रिका संच भेटणार आहे आणि त्याच्यातून तुमचा अभ्यास होणार आहे। फ्रीमध्ये देऊन आलो, 1 रुपया कोणाकडून घेणार नाही, ठीक आहे। त्याचबरोबर वनरक्षकमध्ये पाहिलं तर वनरक्षकमध्ये 12वी पास पाहिजे, आपण 12वी पास यामध्ये पाहिजे। आणि मुलं मुली फॉर्म भरू शकता, आर्ट असेल हे भरता येते, कॉमर्स असेल, सायन्स असेल तरी फॉर्म भरता येते 12वी पासवर, ग्रॅज्युएशन असेल तरी फॉर्म भरता येते वनरक्षकमध्ये। आणि तुमचा आर्ट असेल तर आर्टमध्ये आपल्याला अर्थशास्त्र किंवा भूगोल दोनपैकी एक विषय पाहिजे 12वीमध्ये, तरच आपल्याला फॉर्म भरता येते। आणि वनरक्षकमध्ये जवळपास 1600-1400 जागा या ठिकाणी रिक्त आहे। आणि वनरक्षकमध्ये जर आपण पाहिलं तर वनरक्षक भरतीमध्ये वयोमर्यादा जे 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा, SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरू शकता। आणि वनरक्षक भरतीमध्ये निवड प्रक्रिया पहिल्या टप्प्यामध्ये आपला पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट ऑप्शन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। सर्वात अगोदर आपला यामध्ये काय असणार आहे, पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर पहा सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे, 120 मार्काचा पेपर असणार आहे, 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि पासिंगचा जर आपण विचार केला तर 60 पैकी 27 प्रश्न जर आपले बरोबर आले तर आपण पेपर पास असतो। SC/ST, OBC, WS/NT, VJ ओपन, SBC, SCBC, SCBC कोणत्या कॅटेगरीचे असाल, पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार, डायरेक्ट आपल्याला ग्राउंडसाठी बोलावलं जाते। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि 1 ते 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला या पेपरमध्ये भेटते। आणि हे झाल्यानंतर आपलं असते यामध्ये ग्राउंड। तर ग्राउंडचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे, 17 मिनिटांमध्ये ग्राउंड तुम्ही मारलं तर 80 मार्क भेटणार आहे तुम्हाला पैकीच्या पैकी। जसजसा तुमचा टाइम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला यामध्ये भेटणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे, 3 किलोमीटर रनिंग 12 मिनिटांमध्ये मारायचे आहे महिला उमेदवारांना। आणि 12 मिनिटाच्या अंदर मारली तर 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। जसजसा टाइम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे। तर हे सर्व झाल्यानंतर आणखीन एक टेस्ट असते, पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालायला लागते 4 घंट्यामध्ये, महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालायला लागते 4 घंट्यामध्ये। अशी प्रोसेस आजच्या व्हिडिओ थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।